तारक मेहता का उल्टा चष्मा। या लोकांनी तर फारच वेळ लावला आता। कदाचित पोपटलाल भाऊ ऐकत नसतील। मला तर वाटतं काकाजींनी सांगितलं तरी पण ऐकत नसतील। मला तर फारच गंभीर मामला वाटतोय। तर मग चला ना, आपण सगळेच पोपट भाऊंच्या घरी जाऊया। दयावहिनी, तुम्ही तिघी जाऊन या, आम्ही इथेच वाट बघतो। हो ना? आम्ही जाऊन येतो। लवकर या तुम्ही तिथे। मी कशाला इथे शार्टीवाली पार्टी करायला आलो? माझ्यामुळेच बापूजींची अशी अवस्था झाली आहे। मारा बापूजी, मला मारा, मारा बापूजी, मारा। मारा बापूजी, अजून मारा, मारा। बस बस बापूजी, बस। माझा स्वतःवरचा राग गेला आहे, बस। थँक्यू। रे पापा रे पापा पापा रे पापा रे पापा पापा। माझ्या बापूजींना हे काय झालं आहे मेहता साहेब? हेच होतं जेठालाल, नशेमध्ये हेच होतं। माणूस जेव्हा जास्त पितो ना, काहीच होश नसतो त्याला। त्याला कळतच नाही तो काय करतोय, का करतोय, कुठे बसलाय। ओय हो ना, बऱ्याच वेळा माझ्यासोबत सुद्धा असंच होतं। पोपटलाल, आता कोण आलं? अरे मला काय माहित? मला काही माहित म्हणजे? तुझं घर आहे तर तुला माहित पाहिजे ना। सारखे सारखे लोक येत आहेत, घंटी वाजवत आहेत, कोण आलंय? अरे बाबा, मी घराच्या आत आहे। घराच्या बाहेर उभं राहून घंटी कोण वाजवत आहे मला कसं कळणार? पण आता तरी शांतता ठेव पोपटलाल, आवाज बाहेर जाईल। तू काय करतोयस? रे पापा रे पापा पापा रे पापा पापा। यांना शांत करा आधी। नाही करणार, नाही करणार। माझ्या बापूजींना शांत करणारा तू कोण आहे? नाही होणार माझे बापूजी शांत। अरे ही भांडणं थांबवा, आधी दरवाजा उघडा, नाहीतर बाहेर जो कोणी आहे तो दरवाजा तोडून आत येईल। ओय, मी असताना कोणाची हिम्मत आहे दरवाजा तोडून आत येण्याची? ओय, मी त्याला सोडणार नाही। मी बघतो कोण येते। जा 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 जा। अरे बाबा, सोडी काय करतोय? अरे काय? बाहेर असं कोण आहे? चला बघू। सोडी घाबरला काय माहित? कमाल। मी बघ 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 बघ। काय झालं? काय झालं भिडे? अरे अरे काय झालं? कोण आलं आहे सांगा तरी। माझी बायको, ह्याची बायको, तुझी बायको। कायको? जाऊन विचार। मेलो मेलो। बाहेर रोशन वहिनी, माधवी वहिनी आणि दया आली आहे। आता काही होऊ शकत नाही। आता आपण दरवाजा उघडूयात, आपापला गुन्हा कबूल करूयात आणि स्वतःला बायकोच्या हवाली करूयात। नाही नाही, काय बोलतोयस तू? गुन्हा कसा कबूल करणार मग जेठालाल? काय करायचं? एक मिनिट पोपटलाल, बापूजींना या अवस्थेत कोणी जर पाहिलं तर आपल्याला काळ्या पाण्याची शिक्षा होईल। तू बापूजींना लवकर बेडरूम मध्ये घेऊन जा, लवकर। जा जा। अरे तू बाहेर ये, काय करतोय? बापूजी चला पेट्रोल पंपावर जाऊया, गाडीत पेट्रोल टाकूया आपण। चला। हा, तू बाहेर हो, हायवे वरून साईडला घ्या, जरा साईडला घ्या। एक मिनिट बाजू। चला चला चला। काय? दरवाजा दरवाजा। आता काय करूया? मी एक मिनिट। अरे तू काय? काय करतो? अरे मी बघतो। घाबरण्यासारखं काय आहे? मी बघतो। कम इन। मी आहे। अरे हो, उघडू। अरे माधवी वहिनी, रोशन वहिनी, दया वहिनी, तुम्ही या 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 या। तुम्ही आता इथे पार्टी सोडून
आम्ही केव्हापासून बाहेर उभे आहोत, तुम्ही दरवाजा का उघडत नव्हता? नाही उघडलं आता. हो तेव्हाच तर तुम्ही आत आले. काय झालं, काही गडबड आहे का? नाही. गडबड? कसली गडबड? माधवी वहिनी तुम्हाला विचारते, तुम्ही मला कशाला विचारताय? नाही माधवी, काही गडबड नाहीये. आम्ही सज्जन आहोत. आम्ही सगळे जण आहोत इथे. काही गडबड नाहीये. पोपट भाऊ कुठे गेले? त्यांचा राग उतरला की नाही? हो उतरला. तो जरा बाथरूम मध्ये फ्रेश व्हायला, तोंड धुवायला गेलाय. तुम्ही जा, आम्ही त्याला घेऊन येतो. ठीक आहे. अरे बापूजी कुठे आहेत? ते आले होते ना पोपट भाऊंना समजवायला. हो वरती आले होते बापूजी, आता खाली गेले ते. पोपट पोपट भाऊ ओरडले ना? हो कदाचित. नाही कदाचित. अरे कदाचित काय मेहता साहेब, पोपटलालच तर आहे. मग काय तुम्ही का ओरडले का? आता आम्ही सुद्धा तुमच्या समोरच उभे आहोत आणि पोपटला लातून ओरडला. आता इथे उभे राहिल्या मला कसं कळेल तो आज का ओरडला ते? तो बाहेर आला की आम्हाला सांगेल, मग आम्ही तुम्हाला सांगतोय. आता तुम्ही जा खाली, आम्ही त्याला घेऊन येतो. ठीक आहे, पण लवकर या. लवकर. अहो जरा लवकर, प्लीज. हो लवकर येतो. जा.